नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत पोहरा या कादंबरीच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं हनूची मॅट्रिकची तयारी सुरू झाली. डोळ्यांचा त्रास सहन करून तो आता पुन्हा अभ्यासाला लागला होता. आता पाहूयात पुढे. मी जिद्दीनं अभ्यासाला लागलो. आपणाला सर्वात सोपा विषय कोणता वाटतो? मराठी, अर्थातच. पुस्तक सुट्टीत एकदा वाचून झालेलंच आहे. वर्गात बसून ऐकतानाही पुष्कळ लक्षात राहिलं आहे. आनंद शिकवणं तसंच असतं. पुन्हा एकदा अधूनमधून धडे वाचून टाकले की मराठीचा पेपर सोडवता येईल. निबंधलेखन सहज जमून जाईल. व्याकरण थोडं कठीण जाईल, ठीक आहे. व्याकरणाच्या प्रश्नांचे मार्क्स धरायचेच नाहीत जमेला. म्हणजे थोडासा अभ्यास करूनही मराठीचा पेपर सुटेल. प्रश्नोत्तरं वगैरे लिहून काढत बसायला सवड नाही. वाचून होईल तेवढंच. नंबर 2 सोपा विषय संस्कृत. पाठांतराचे श्लोक पाठच होऊन गेलेले आहेत. भाषांतर जमतं. थोडंसं चुकलं तर चुकलं. व्याकरण त्यावेळी पाठ झालं आहे तेवढंच. अपेक्षित असे व्याकरणाचे प्रश्न सरांनी कोणते दिले आहेत ते विजू गोरेकडून विचारून घ्यावं. तेवढं पाठ करून टाकायचं. त्यानंतरचा सोपा विषय हिंदी. मराठीसारखंच. कथा कवितांची प्रश्नोत्तरं त्यावेळी लक्षात राहिलेली आहेत. पुन्हा एकदा धावती उजळणी करून टाकायची की पुरे. इंग्लिश फारशी आशा नको. 40 मार्क्स मिळाले तरी पुरेत. प्रश्नांची उत्तरं जमतील तशी लिहायची. व्याकरण नो. येतं कोणाला ते इंग्रजीचं व्याकरण? ते प्रश्न ऑप्शनला. आना व्याकरण शिकवतात मनापासून, पण समजत नाही आपणाला. नाहीतर नाही समजत. पासापुरते मार्क्स मिळाले की पुरेत. पुढं कोणाला कशाला येणार आहे इंग्रजीशी संबंध? प्रायमरी टीचर झालो तर इंग्रजीचा प्रश्नच नाही. सरकारी नोकरी मिळाली तरी काय करायचं आहे इंग्रजी? कधीतरी मराठी भाषिक संयुक्त महाराष्ट्र होईलच. मग राज्यकारभार चालणार मराठीतून. ती येते आपणाला. पुढे इतिहास भूगोल थोडं वाचून जमेल. केमिस्ट्री कठीण जाणार. फिजिक्स तोही कठीण जाणार. एलिमेंटरी मॅथ्स बीजगणिताचं थोडं डोकं चालत नाही. पण 3 विषय मिळून 40 मार्क्स मिळतील. अंकगणित 8वा विषय म्हणून तो घेतला. पास होण्यासाठी आधार. परीक्षा नामक भवसागर पार करून नेणारी नौकाच. 2 गणितांचे पेपर्स आपल्याला अवघड जाणार हे नक्की. गणिताचा सगळाच अभ्यास मागं पडलेला. सर सांगत गणिताचा अभ्यास वेळच्या वेळी करायचा असतो, तरच गणित विषय समजतो. तोही क्रमानं करावा लागतो. ते जमलं नाही. पण गणित विषयाच्या अभ्यासाला पर्याय नाही. तो केलाच पाहिजे. धावता नव्हे, खरोखरीचा. जमेल का? कोणाकडे शिकवणी लावावी का? नको. शिकवणी लावायची म्हणजे फी भरायला हवी. ती बाबलकडे मागायला हवी. 7वीला पुराणिक मास्तरांनी फुकट शिकवलं आपल्या घरी बोलवून. 11वीला असं कोण शिकवणार? गणिताचा काय जो अभ्यास करायचा तो आता आपणालाच केला पाहिजे. सगळ्यात जास्त वेळ गणिताला दिला पाहिजे. सर म्हणतात टाईमटेबल बनवा रोजचं. कपाळ. ज्यांचा अभ्यास वेळच्या वेळी झाला असेल त्यांच्यासाठी ते टाईमटेबल बिनपेबल. आपल्या बाबतीत हाताला गावेल तो विषय झोडपायचा उरलेल्या दिवसात. पण गणित अधिक झोडपून काढायचा विषय आहे. दोन्ही गणितं. कोणती बरं वेळ ठेवावी? दुपार 12 ते 3. झोप येण्याची वेळ. ती वेळ गणितासाठी ठेवायची. त्यात आकडेमोड असते. हाताला काम असतं. मेंदू जागा ठेवावा लागतो. त्यावेळी गणितं. पुन्हा रात्रीही गणित 9 ते 12. रोज 6-6 तास गणित जोडायचं. तरच काहीतरी निभाव लागेल आपला. या सगळ्याचा ताण पडेल काय डोळ्यांवर? पडणारच. डॉक्टरांनी लिहा वाचायची परवानगी दिली आहे, पण काळजी घ्यायलाही सांगितलं आहे. काळजी करीत बसलो तर अभ्यास होत नाही हे नक्की. अभ्यास व्हायला हवा असेल तर डोळ्यांकडे दुर्लक्ष करायला हवं. काय करायचं? अभ्यास आणि डोळ्यांकडे दुर्लक्ष. नाहीतर नापास. नापास व्हायचं आहे मला? नाही, मला पास व्हायचं आहे. पास.
रोज 6-6 तास गणित, दुपारी 3 तास, रात्री 3 तास. उदाहरण संग्रह पुन्हा पुन्हा सोडून बघायचे. भूमितीतल्या आकृत्या पुन्हा पुन्हा काढून बघायच्या. काही उदाहरण संग्रह फारच कठीण होते. उठायचं आणि विजयगोरेच्या घरी जायचं. ही गणितं सांग रे मला कशी सोडवायची. का तुला येत नाहीत? कशी येणार? वर्गात मी नुसतं ऐकत बसत असे. माहिती आहे ना? सांग मरे मला कशी सोडवायची ती. मी सांगतो, तू सोडव. माझा दुसरा अभ्यास आहे, विजू म्हणे. सांगू नको, सरळ सोडवून दे. पण तुला नको का यायला? आता कधी येणार? सरांनी मोस्ट इम्पॉर्टंट म्हणून काही गणितं सांगितली आहेत. ती सरळ सोडवून दे मला. पण ती तुला कशी सोडवता येणार परीक्षेत? मी पाठ करून टाकणार. पाठ करणार? ती काय कविता आहे? नसू दे. येण्याची शक्यता असलेली काही गणितं मी संपूर्ण पाठ करून ठेवणार. कविता आपण पाठ करतो, सुभाषितं पाठ करतो, व्याकरण पाठ करतो, सनावळ्या पाठ करतो. तशी गणितं पाठ करायची. तू दे मला सोडवून. त्यानं काही गणितं कागदावर सोडवून दिली. खुलासापासून ते उत्तरपर्यंत. मी सगळे आकडेवारी पाठ करून टाकली. हे उत्तरपर्यंत. हेच उत्तर का आलं माहीत नाही. गणितानंतर फिजिक्स, केमिस्ट्री वाचायचं. समजत तर नसेच काही. ड्रॉइंग सुटेल म्हणून हा विषय घेतलेला. ड्रॉइंग काहीच येत नव्हतं. फिजिक्स, केमिस्ट्री थोडं तरी जमतं. वर्गात नुसतं कानावरून गेलेलं. सरांनी दाखवलेले प्रयोग नुसते बघितलेले. पण वहीत काहीच लिहिलेलं नाही. विजूगोरेकडून वही आणायची. प्रयोग आपल्या वहीत उतरवून काढायचे. तसं करताना लक्षात येईल तेवढंच. काहीच नाही आलं लक्षात तर त्याच्याकडे जायचं. त्याला विचारायचं, कसा रे हा प्रयोग? तो सांगे. मग पाठ करून टाकायचं. काही समजो अथवा न समजो. तसंच भूमितीचं. विजूगोरे, बाळ्या आंबेडकर यांच्या वह्या आणायच्या. आपल्या वहीत उतरून काढायचं. सिद्धांत, उपसिद्धांत, आकृत्या त्यांच्या वहीतून बघून आपण काढायच्या. कधी लांब मारुती नाटेकरकडे जाऊन त्याला विचारायचं. भाई चव्हाणकडे जावं तर तो म्हणे, माझोच अभ्यास नाही झालो, माकाच काय येणार नाही. मी काय सांगतलंय, मीच नापास होतलंय. ज्याची वही मिळेल त्याची वही आणायची. उतरून घ्यायचं. बुद्धी एकाग्र करून त्याच वेळी समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. पुन्हा वाचायचं. समजेल तेवढं समजून घेत राहायचं. पाठ करीत राहायचं. बुद्धीला धार लावतोय आपण असं वाटत राहायचं. कोयत्याला लावत असे दगडावर तशी. बुद्धी पेटवतोय चुलीतल्या लाकडांसारखी. परीक्षा सुरू झाली. पहिला दिवस. बाबलबरोबरच उठलो. तोंड धुवून पुस्तक उघडलं. वही चाळली. प्रश्नोत्तरांवरून नजर फिरवली. सगळं जणू शोषून घेत आहे आपली बुद्धी असं वाटत होतं. संपूर्ण लक्ष याच एका विषयाकडे. आंघोळ करून देवासमोर उभा राहिलो. हात जोडले. काषाय वस्त्रम करदंडधारिणी म्हटलं. देवाला म्हणालो, देवा अभ्यास झालेला नाही. थोडा थोडा जमेल तेवढाच केला. मी तरी काय करणार? डॉक्टरांचीच परवानगी नव्हती. गेल्या 1.5 महिन्यात खूप अभ्यास केला. पण एवढ्या कमी वेळात कसा रे होणार इतक्या विषयांचा अभ्यास पूर्ण? तुला समजत असणारच सगळं. मला मदत कर. मला पास व्हायचं आहे. तेवढे तरी मार्क्स पडू देत. निदान 40% पुढं तरी पडू देत. पहिला पेपर. मराठी. घंटा झाली. सुपरवायझरने प्रश्नपत्रिका वाटल्या. मला मिळाली. भरभर नजर फिरवली प्रश्नांवरून. अरे फारच सोपा आहे पेपर. येत आहे आपणाला सगळं. सहज लिहून होतील उत्तरं. निबंधाचे विषयही छान आहेत. आपण सर्व विषयांवर छान लिहून टाकू निबंध. कोणता निवडावा? हा की हा की हा? हाच. निबंध सर्वात शेवटी लिहायचा. आधी प्रश्नांची उत्तरं भराभरा लिहून टाकायची. निबंधासाठी अर्धा तास राखून ठेवायचा. मस्त लिहून टाकायचा निबंध. 10 पैकी 8 मार्क मिळायलाच हवेत. खाली मान घालून लिहित राहिलो. पेपरची वेळ संपली. सुपरवायझरनी पेपर गोळा केले. मी हॉलबाहेर आलो. अगदी मोकळं मोकळं वाटत होतं. पहिला पेपर तर छान गेला होता. कसो गेलो पेपर? मित्रांनी विचारलं. मस्त. माका सगळा येलो मरे. निबंधाचो विषय तर सुंदरच होतो. मराठीचो पेपर तुका सोपो जातलोच मरे.
म्हणत मित्र त्याच्या घराच्या वाटेकडे वळला. मलाही वाटत होतं आपला मराठीचा पेपर सुंदर गेला आहे. निबंध छान झाला आहे. 10पैकी 8 मार्क नक्की. एक एक पेपर संपत होता. प्रश्नांची उत्तरं लिहिता येत होती. पास होण्यापुरते मार्क्स मिळतील असं वाटत होतं. गणिताच्या पेपरचा दिवस आला. मनात भीती दाटून आली. कसा जाईल पेपर? आधीच आपणाला गणित विषय जमत नाहीत. त्यातच अभ्यास मागं पडलेला. प्रश्नपत्रिका हातात पडली. भीतच प्रश्नांवरून नजर फिरवली. काही प्रश्न ओळखीचे होते. जी गणितं येणारच असं सरांनी म्हटलं होतं त्यातले प्रश्न आले होते. मी पाठ करून ठेवलेली गणितंही आली होती. आधी मी पाठ केलेल्या गणितांचे प्रश्न सोडवून टाकले. खुलासापासून ते हे उत्तरपर्यंत सर्वच पाठ होतं. कवितेच्या ओळी एकाखाली एक दिसतात तशा गणिताच्या आकड्यांच्या ओळी दिसत होत्या. भराभर लिहून मोकळा झालो. इतर प्रश्न वाचून बघितल्यावर वाटलं यातलेही काही प्रश्न सुटतील आपणाला. सोडवीत गेलो. सगळा पेपर सोडवून झाल्यावर वाटलं आपण पास होऊ बहुतेक गणितातही. विजूगोरेला विचारलं, असं सोडवलं आहे मी हे गणित, बरोबर आहे का रे? तो म्हणाला, बरोबर आहे. पुन्हा वाटलं होणार आपण याही विषयात पास. सगळे पेपर संपले. कसे गेले तुला पेपर? बाबलने विचारलं. बरे गेले, मी म्हणालो. पास होशील? बहुतेक होईन, मी म्हणालो. तुझ्या नोकरीचं ठरायचं त्यावर. पास होईन असं नक्की वाटतं. किती टक्के पडतील ते सांगता येत नाही, पण पास होईन. पास झालास तर नोकरी शोधायच्या मागं लागायला हवं. नोकऱ्या काय सहजासहजी मिळत नाहीत. रामू मॅट्रिक होऊन पास होऊन रखडला. मी काही न बोलता त्यानं आणलेला मराठा चाळू लागलो. मराठा वाचता वाचता मी बारीक अक्षरातल्या बातम्याही वाचू लागलो. जवळजवळ सगळ्याच बातम्या वाचल्या. अग्रलेख वाचला. डोळ्यांना त्रास झाला नाही. परीक्षेचे पेपर लिहितानाही त्रास झाला नाही. 1.5-2 महिने आपण खूप अभ्यास केला. डोळ्यांना त्रास झाला नाही. डोळे दुखायचे थांबले का? पुस्तकच वाचून बघून ठरवायला हवं. परीक्षा संपलीच होती. दुसरं करायचं काही नव्हतं. वजेवहिनी आता चपात्या भाजायला यायच्या थांबल्या होत्या. ते काम पुन्हा माझ्याकडे आलं होतं. चपात्या भाजणं, आमटी भात रांधणं, दुपारपर्यंत एवढंच काम. एखादं पुस्तक सलग वाचून बघावं तरच समजेल डोळे बरे झाले की काय. एक पुस्तक घेऊन मी वाचू लागलो. पहिला दिवस वाचलं, त्रास झाला नाही. दुसऱ्या दिवशी वाचलं, त्रास झाला नाही. 300 पानं वाचून संपली, त्रास नाही. सलग 300 पानं वाचून पाहिली, त्रास झाला नाही. डोळे दुखले नाहीत. डोळ्यातून पाणी आलं नाही. बुबुळं दाबून धरावी असंही वाटलं नाही. म्हणजे आपले डोळे दुखायचे थांबले. आपले डोळे बरे झाले. मी बाबांना म्हणालो. गेले 2-3 दिवस सलग पुस्तक वाचलं 300 पानांचं. डोळ्याला त्रास नाही झाला. नाही दुखले डोळे. माझे डोळे बरे झाले. बरं झालं. मला किती काळजी वाटत होती. आता तुझ्या डोळ्यांचं काय होतं आणि काय नाही, बाबल म्हणाला. पण एकदम ताण नको घेऊस. पुन्हा बिघडवून घेशील. एके दिवशी सकाळी त्याची पूजा आटोपल्यावर बाबांनी मला विचारलं, सकाळी काय करतोस तू? मी दुकानात गेल्यावर. खास काही नाही, वाचीत बसतो. पुष्कळ दिवस पुस्तकं वाचली नाहीत म्हणून. मी म्हणालो, विचारलं, तुझं काही काम आहे? गुरुचरित्राचा सप्ताह तरी कर मरे, तो म्हणाला. सुट्टी आहे. रिझल्ट लागायला वेळ आहे. बरे मार्क पडले तर नोकरी बिकरी शोधता येईल. तोवर एखादा सप्ताह करून टाक गुरुचरित्राचा. करतो, आजपासूनच सुरू करतो झालं, मी म्हणालो. आणि कळशी घेऊन विहिरीवर आंघोळीला गेलो. आंघोळ करून आलो. बाबल नेसे तो मुक्ता नेसलो. पाठ मांडला. देवाच्या कोंडढ्यापुढं पाण्याचा तांब्या, पंचपत्री घेतली. देवातली गुरुचरित्राची पोथी खाली काढली. बाबांनी आता स्वतःसाठी एक पोथी घेतली होती. काका त्यांची पोथी त्यांच्याबरोबर घेऊन जात. बाबल सोवळ्याच्या फडक्यात पोथी बांधून ठेवी. पूजा संपल्यावर ती उघडून त्यातल्या काही ओव्या तो रोज वाची. त्या वाचून झाल्या की पुन्हा पोथी सोवळ्याच्या त्या फडक्यात बांधून ठेवी. तिच्यावर फुलं घाली. मी फडकं सोडून पोथी बाहेर काढली. हात जोडले. काषाय वस्त्रम करदंडधारिण कमंडलू पद्मकरेन शंखम, हा पूर्ण श्लोक म्हटला. पोथीचं पान उघडलं. पहिला अध्याय काढला आणि वाचू लागलो. श्री गणेशाय नमः.
श्री सरस्वतेय नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री श्रीपादवल्लभाय नमः. श्री नृसिंह सरस्वत्यै नमः. ओम नमोजी विघ्नहरा गजानना गिरिजाकुमरा. जय जय लंबोदरा एकदंता शूर्पकर्णा. हालविशी कर्णयुगले तेथुनी जोकी वारा उसळे. त्याचे निवाते विघ्नपळे विघ्नांतक म्हणती तुझे शोभे आणन जैसे तप्त कांचन. किंवा उदित प्रभारमण तैसे तेज फाकतसे. गुरुचरित्राचा सप्ताह कसा करतात हे मला माहीत होतं. काका तसा सप्ताह करीत असत. बाबल करीत असे. 7 दिवस वाचायचं. रोज किती अध्याय वाचायचे यांची माहिती अवतरणिकेत दिलेली होती. पहिल्या दिवशी 1 ते 9, दुसऱ्या दिवशी 10 ते 21, तिसऱ्या दिवशी 22 ते 29 याप्रमाणे. रोज एकाच जागी बसायचं. वाचन झालं की उत्तरांग पूजन करायचं, प्रार्थना करायची. पहिल्या दिवशी 9 अध्याय वाचून होईपर्यंत पुष्कळ वेळ लागला. ओव्या वाचायला सोप्या होत्या, भाषा सोपी होती. तरी 9 अध्याय म्हणजे बरंच वाचन होतं. पहिल्या दिवसाचे अध्याय वाचून संपले. मी पोथी पुन्हा सोळ्याच्या फडक्यात गुंडाळली. देवांच्या कोनाड्यात जागेला ठेवली. तिच्यावर फुलं वाहिली, हात जोडले, प्रार्थना केली. देवा दत्तराया, निदान मी पास होईन असं बघ. 7 दिवसांचं वाचन संपलं. सर्व पोथी वाचून झाली. मी ती सोळ्याच्या फडक्यात नीट बांधून जागेला ठेवली. तिच्यावर फुलं वाहिली, हात जोडले, प्रार्थना केली. देवा दत्तराया, निदान 50% तरी पडू देत. तेवढं बरोबर लिहिलं आहे मी. अभ्यास नाही झाला, तुला माहीतच आहे का ते. तरी शेवटी जोर लावला. जमला तेवढा अभ्यास केला. 50% मिळतील एवढं लिहिलं आहे. तेवढे मिळाले तरी नोकरीसाठी अर्ज करता येईल. एखादी नोकरी मला मिळायला हवी. प्राथमिक शाळा मास्तर, कारकून, नाहीतर दुसरी कोणती. नाहीतर भिक्षुकी करीत राहावं लागेल. घेतली पळी पंचपात्री हातात, धरले दर्भ मुठीत की चालला यजमानांच्या घरी. पोटात पाणी घेवा 3दा. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. आणि शेवटी आता दक्षिणा देवा. भटजीक संतुष्ट करा. मधू म्हणायचा तेच बरोबर. एकदा नोकरी लागली की आपण जन्मात कधी दक्षिणेसाठी हात पुढं करणार नाही. दुसरा दिवस उजाडला. मी उठलो. नदीवर जाऊन आलो. तोंड धुतलं. तोवर बाबलची देवपूजा आटोपली. तो दुकानावर जाण्यासाठी बाहेर पडला. मी आंघोळ करून विहिरीवरून घरात आलो. विहिरीच्या पाण्याने भरून आणलेली कळशी जागेवर ठेवली. देवांसमोर उभा राहिलो. हात जोडले. काषाय वस्त्रम म्हटलं. आता काय करावं विचार करीत काही क्षण तसाच उभा राहिलो. तिथेच खुंटीला बाबलने सोडून ठेवलेला मुकटा होता. तो काढला, नेसलो, पाट मांडला, पाणी भरून पंचपात्री घेतली, पाटावर बसलो. देवातली गुरुचरित्राची पोथी काढली, सोडली. पहिला अध्याय उघडला. वाचायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी वाचायचे 9 अध्याय पूर्ण होईपर्यंत वाचितच राहिलो. दुसरा सप्ताह सुरू झाला होता. तो 7व्या दिवशी संपला. 8वा उजाडला. मी आंघोळ केली. देवासमोर बसून पोथी काढली. पहिला अध्याय वाचायला सुरुवात केली. 7व्या दिवशी तो संपला. 8व्या दिवशी तिसरा सप्ताह. असंच करत 5, 6, 7 सलग 49 दिवस, सलग 7 सप्ताह. सकाळी आंघोळ करायची. वाचन संपलं की देवाला एकच प्रार्थना. देवा मला पास कर. मला पास व्हायचं आहे, नापास व्हायचं नाही. निदान 50% तरी हवेत पडायला. कुठंतरी नोकरी मिळायची तर. सकाळच्या वेळी गुरुचरित्राचा पाठ. नंतर चपात्या करायच्या, आमटी भात शिजवायचा. बाबल आला की जेवून घ्यायचं. तो दुकानावर गेला की कोणतं तरी पुस्तक वाचीत बसायचं. संध्याकाळी फिरायला जरीमरीकडे, डोंगुर्ल्याच्या तळ्याकडे, बरोबर विजू गोरे, नाहीतर लायब्ररी. तिथं वाचत बसायचं. पुस्तक बदलून आणायचं. कोणी भेटलं तर समुद्रकिनाऱ्यावर जायचं फिरायला. समुद्रकिनारा बराच लांबलचक, अर्धवर्तुळाकार. समोर समुद्रात मैलभर अंतरावर दिसणारा सिंधुदुर्ग किल्ला, त्याचा उंच तट, त्याच्यावरही दिसणारे माडांचे कवाळे. समुद्राच्या पाण्याच्या हळूहळू पुढं सरकत गुंडाळलगत येऊन
किनाऱ्यावर फेसाळत फुटणाऱ्या लाटा. फिरता फिरता मित्र भेटत. 4-5 जणांचा ग्रुप होई. इकडून तिकडे फिरत गप्पा गोष्टी. फिरायचा कंटाळा आला की वाळूत बसून गप्पा. परीक्षेचा रिझल्ट जवळ आला तसं गप्पांचे विषय बदलले. कोणाला किती मार्क पडतील याचे तर्क. पास झाल्यावर कोण काय करणार याच्या योजना. सुहास वेर्णेकर, सदा मालवणकर कॉलेजला जाणार होते. सायन्सला, रत्नागिरीला किंवा पुण्याला. वराडकर मुंबईला जाणार होता कॉलेज शिक्षणासाठी. नाटेकर कोल्हापूरला जाणार होता कॉलेजसाठी. विजू गोरे मुंबईला आपल्या भावाकडे राहून कॉलेजला जाणार होता. सगळे सायन्सकडे जाणार होते. वराडकर आर्ट्सला, पडवळ कॉमर्सला. बाळ्या आंबेकरने काकांच्या वर्कशॉपमध्ये मशीनवर काम करायलाही सुरुवात केली होती. मी काय करणार होतो मला काहीच सांगता येत नसे. मी कॉलेजात जाणार, पुढलं शिक्षण घ्यायला शक्यच नाही. मग नोकरी. SSCला निदान 50% मार्क पडले तर निदान अर्ज तरी करता येईल कुठंतरी. पण कुठं करायचा? रामूला कितीतरी दिवस नोकरीच मिळत नव्हती. मला तरी कशी मिळणार पटकन? प्राथमिक शाळेत शिक्षकाची तरी. वफा आहोत आपण. मार्कही चांगले आहेत. SSCत 50% पडले तर कदाचित ती नोकरी मिळेल. गजानातू, शंकर नातू, बाळू कुंटे सगळे प्राथमिक शाळेत मास्तर आहेत. नातू मास्तरही प्राथमिक शाळेत शिक्षक. तसेच आपण. मित्र आपल्या भावी योजनांसंबंधी बोलू लागले की मी गप्पच राहत असे. बाली सोमन अधूनमधून येतच असे. येताना मला बिस्किटांचा पुडा घेऊन येई. पुडा माझ्याकडे देत विचारी, काय म्हणतो आहे तुझा अभ्यास? बरा चालला आहे मी सांगे. आणि डोळे? बरे आहेत. त्यांना जप बाबा, तो म्हणे. जपतो आहे मी सांगे. बालीचं ऐतिहासिक नाटक आता लिहून झालं होतं, मगर मिठी. रामूने एका मोठ्या वहीत आपल्या सुंदर हस्ताक्षरात ते संपूर्ण लिहून काढलं होतं. असाच एके दिवशी बाली आला. रात्रीचं आमचं उफीट खाऊन झालं. माझी परीक्षा होऊन गेली होती. अभ्यास नव्हता. कोणतं तरी पुस्तक वाचित होतो. रामू, तात्या, विठू असे येऊन गप्पा गोष्टी करून गेले होते. झोपण्यासाठी अंथरुणावर पडल्या पडल्या एक हात उभा दुमडून त्याच्या तळव्यात डोकं टेकवून बाली बाबलला म्हणाला. बाबल. बाबल मराठा वाचत म्हणाला. इकडे बघ रे. बाली थोडं रागावूनसं म्हणाला. मिळाला मरे एकदाचा संयुक्त महाराष्ट्र आपणाला. चव्हाणांनी आणला मंगल कलश. आता मराठा वाचायचं थांब, थोडा इकडे बघ. बाबलनं त्याच्याकडे तोंड केलं. आता हणूचं शिक्षण संपत आलं. बाली म्हणाला. बघूया मरे पास होतो का? बाबल म्हणाला. होईल रे होईल. 40% तरी मिळतील मी सांगतो. नाहीतर ऑक्टोबरला बसेल. सांगायचं तात्पर्य काय तर त्याचं शिक्षण संपलं. तुझी जबाबदारी संपली. तू तुझा शब्द पाळलास. आता तू तुझ्या लग्नाचा विचार कर मरे. बाबलने काही हो म्हटलं नाही. तेव्हा बाली म्हणाला. एक मुलगी आहे. बाबलनं पुन्हा मराठा उघडला. ऐकतो आहेस मरे? बाबलचं लक्ष नाही असं बघून बालीनं विचारलं. ऐकतो आहे मरे, पुढे सांग. मुलीबद्दल सांगतो आहे रे मी. ऐकतो आहे मरे मी. बघणार मुलगी? कोणाची ते तरी सांग. टाकावर दीक्षित म्हणत आहेत त्यांची. कुठं आलं हे टाक? शिरोड्याजवळ. बाली म्हणाला. ते मुलीसाठी स्थळ बघायला लागले आहेत. तुझी तयारी असली तर. तू पत्रिका बघितली आहेस? बरी आहे पत्रिका. तुझी दे. जुळते का बघून पुढं काय ते बघतो. 8-15 दिवस गेले. पत्रिका जुळते आहे असं बालीचं पत्र आलं. मुलगी बघायला जायचं ठरलं. सावंतवाडीला. मुलीला घेऊन वडील तिथं येणार. मालवणहून आम्ही जायचं. बाबल, मी, काकतकर, मास्तर आणि वहिनी. आम्ही गेलो. दीक्षित आले होते. बाली आला होता. 2 खुर्च्या मांडण्यात आल्या होत्या. एकीवर बाबल बसला, दुसरीवर मास्तर बसले. मी, बाली, काकतकर, वहिनी खाली जमिनीवर भिंतीच्या मुळाशी. दीक्षित उभेच राहिले. काही वेळ कोणीच काही बोललं नाही. मग बालीच म्हणाला. मुलीला बोलवा. दीक्षितांनी खोलीच्या दाराशी जाऊन म्हटलं. सुमतीला पाठवा बाहेर. चहाच्या कपबशा घेऊन मुलगी बाहेर आली.
काळसर रंगाचं लुगडं रेसलेली, गोरटेली, गोलसर चेहऱ्याची. आम्हाला चहा देऊन कडेला निमुटची उभी राहिली. काही विचारायचं तर विचारा. आम्ही चहा पिता पिता दीक्षित म्हणाले. कोणीच काही विचारीना. बाबल, तुला काही विचारायचं आहे? बालीनं विचारलं. काय विचारणार? तुला रे, बालीनं मला विचारलं. छे, मी म्हणालो. थोड्या वेळानं बालीनं म्हटलं, मग काय, पसंत आहे मुलगी असं समजू? बाबलने होकाराची मान हलवली. तुला रे, वहिनी म्हणून आहे का पसंत? बालीनं मला हसत हसत विचारलं. हो, मी म्हणालो. साखरेचा पुडा मुलीच्या हाती देण्यात आला. ती थोडा वेळ तिथेच उभी राहिली. बाबल म्हणाला, आम्ही दोघे भाऊ भाऊच राहतो. वडील आहेत, पण ते सारखे फिरत असतात इकडे तिकडे. कधी कधी येतात, 4 दिवस राहतात, निघून जातात. लग्न होऊन मुलगी आमच्याकडे आली की तिला सगळ्यात आधी चुलीत हात घालायला हवा. हातानं रांधून रांधून अगदी कंटाळून गेलो आहोत आम्ही. हाणू तर आमची आई वारल्या दिवसापासून चूल फुंकतो आहे. आल्या दिवसापासून तुला चूल सांभाळावी लागेल. चालेल, आज जाता जाता मुलगी म्हणाली. मुहूर्त ठरला. 4 दिवस आधी बाबल मला म्हणाला, तू देऊळवाड्यातल्या ब्राह्मणांच्या घरी जाऊन निमंत्रण करून ये. मी आश्चर्यानेच विचारलं. मग रे कोण? काय सांगायचं असतं? वाटीत तांदूळ घे, पिंजर लावून. बाबल म्हणाला. जाऊन सांगायचं, टोपी घालून जा हां. आमच्या इथे श्रीकृपे करून आमचे ज्येष्ठ बंधू देवदास उर्फ बाबल याचा शुभविवाह अमुक अमुक दिवशी करायचे योजले आहे. मुहूर्त अमुक वाजताचा आहे. स्थळ अमुक अमुक आहे. तरी सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार येऊन आशीर्वाद द्यावेत. तसा मी गेलो. शर्ट पॅन्ट टोपी घातली, हातात वाटी, तीत कुंकू लावलेले तांदूळ. देऊळवाड्यातली ब्राह्मणांची घरं माहिती होतीच. मी पडवीवर उभा राहून सुरू करी. आमचे ते श्रीकृपे करून आमचे ज्येष्ठ बंधू बाबलचं लग्न ना. शांताराम आपट्याच्या खळ्यात आहे. मुहूर्त माहीत आहे. आम्ही येणारच मरे. अक्षतांसाठी हात पुढं करणारा मलाच सांगे. आमच्याकडे लग्नाचं असं काही खास वातावरण नव्हतं. नातेवाईक वगैरे कोणीच आले नव्हते. थोडे लाडूबिडू बाबलने करून घेतले होते तेवढेच. लग्नाचा दिवस उजाडला. बाबलने मला लग्नाची म्हणून फुल पॅन्ट आणि फुल मानेला शिवला. मी तो घातला. फुल पॅन्ट घालायची सवय नव्हतीच. आयुष्यातली पहिलीच फुल पॅन्ट. घालून चालायची प्रॅक्टिस करायला हवी होती, नाहीतर पॅन्टीत पाय अडकून पडायला व्हायचं. मानेला घालून मी घरात खळ्यात थोडं चालून बघितलं. सावकाश, काळजीपूर्वक. अडखळून पडायला होता नाही झालं पडायला. मांडवात माणसं जमू लागली. पुण्याहवाचन वगैरे सुरू झालं. काका कुठून तरी येऊन पोहोचले. ते बाबांनी बघितलं. तो रामूला म्हणाला, काका येऊन पोचले आहेत, तू बघ त्यांच्याकडे. तू काळजी सोड, मी सांभाळतो त्यांना. रामू म्हणाला. लग्न लागलं. बाबल वहिनी घरी आले. मी आलो. काकाही आले. त्यांनी पडवीवर आपलं बोचकं टाकलं. घरात आल्या आल्या वहिनी चुलीपाशी गेल्या. तिथे सगळं पसरलेलं होतं. कोपऱ्यातली लाकडं अस्ताव्यस्तशी पडली होती. चुलीच्या पुढ्यात राख पसरली होती. वहिनींनी लाकडं नीट ठेवली. राख भरून काढली. केरसुनी घेऊन खोली झाडली. मग रिकामी कळशी कडेवर घेऊन बाहेरच्या खोलीत त्यांनी म्हटलं, विहीर दाखवा. मी विहीर दाखवली. त्या विहिरीवरून कळशी भरून घेऊन पडवीवर आल्या. तिथंच विडी ओढीत बसलेले काका वहिनींना हाक मारीत म्हणाले, लक्ष्मी गो. किंचित थांबले आणि म्हणाले, बाबलान तुझा कितातरी निराळं नाव ठेवल्यान सणार. निर्मला. वहिनींनी म्हटलं, ता किता सैलता, पण मे आपला तुला लक्ष्मी म्हणणार सा. चहा कर थोडं. वहिनींनी चुलीत लाकडं सारली. विस्तव पेटवला. चहाचं आदण ठेवलं आणि म्हणाल्या, भाऊजी, डबे कुठेचे आहेत चहा पावडरीचे? मी डबे दाखवले. दूध? ती काय पातेली? मी ती पातेली दाखवीत म्हणालो, बघा चांगली आहे का नासलं. चहा झाला. वहिनींनी आम्ही बसल्या जागी आणून दिला. आम्ही तिघांनीही बसल्या जागी चहा प्यालो. कप बशा धुवायला वहिनीकडे सरकवल्या. थोडा वेळ गेला.
काकांनी पडवीवरून हाक मारली. हणू रे, काय? मी विचारलं आणि बाहेर पडवीवर आलो. काकांनी आपलं बोचकं उचलून घेतलं होतं. निघायच्या तयारीत दिसत होते. म्हणाले, मी जासा मरे. कुठं? मशनात. ते ताडकन म्हणाले. क्षणभर थांबून पुढं म्हणाले, माझे काम अण्णा. कामा सोपली नाही माझी. रहा आता. बाबलचं लग्न झालं, वहिनीही आल्या. मलाच एका सवड, मला जायवे हवा म्हणत ते पायरी उतरले. पाणंदीतून निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे पूजा करून दुकानावर जाताना बाबल वहिनींना म्हणाला, हणूला पोटाचा त्रास आहे. तो भात जेवत नाही, तिखट खात नाही, नुसत्या चपात्या खातो. दूध आणि चपाती. केलीस तर काहीतरी बिनतिखटाची भाजी. मला आपला आमटी भात कर. आंघोळ झाल्यावर चूल पेटवताना वहिनींनी मला हाक मारली. भाऊजी. मी बाहेर पडवीवर वाचीत बसलो होतो. आरामात बसून मन लावून वाचीत होतो. आता मला चूल पेटवायची नव्हती, चपात्या भाजायच्या नव्हत्या, आमटी भात रांधायचा नव्हता. वहिनींनी पानं वाढून हाक मारली की जाऊन आयत्या पानावर बसायचं. काय? मी पुस्तकाच्या पानात बोटाची खूण ठेवीत विचारलं. मला चपात्या भाजायस नाही येत. कधी करीतच नाही आमच्याकडे, वहिनी म्हणाल्या. स्वर थोडा पडलेलाच. मी शिकवतो, मी म्हणालो आणि पुस्तक बाजूला ठेवलं. खुंटीची पिशवी काढली. पीठ परातीत घेत म्हणालो, मी पिशवीतच पीठ ठेवीत असे. तुम्ही डबा करा पिठाचा. पिठात मीठ घातलं, तेल घातलं तिळाचं. याला मोहन म्हणतात, मी म्हणालो आणि पीठ मळू लागलो. मळता मळता वर्णन करू लागलो. पीठ फार मऊ चालत नाही, फार घट्टही चालत नाही, मध्यमचं लागतं. मळताना बोटांना असं चिकटून बसतं. ते काढून घ्यावं लागतं. हे आता सगळं भिजवून झालं. हा आता त्याचा मोठा गोळा झाला. तो थोडा वेळ तसाच ठेवायचा, 5-10 मिनटं, म्हणजे पीठ चांगलं भिजतं. म्हणत मी पिठाचा गोळा करून परातीत ठेवला आणि बाहेर येऊन हातातलं पुस्तक वाचीत बसलो. 4-5 पानं वाचून आत गेलो. पीठ मळू लागलो. म्हणालो, हे असं मळून मळून मऊ करून घ्यावं लागतं, तरच चपाती लाटली जाते. आता गोळा मळून झाला. आता त्यातून चपाती लाटण्यासाठी लहान गोळी होईल असं पीठ घ्यायचं. ते तळहातात धरून त्याची अशी गोल चपटी लहान गोळी करायची. मग हा पोळपाट घ्यायचा. त्यावर सुकं पीठ घालायचं, 2-3 चिमट्या. लाटायची गोळी खालून वरून त्यात बुडवायची. पोळपाटावरही पीठ ठेवायचं. गोळी त्यावर ठेवून लाटण्याचं. अशी हलकी हलकी गोलगोल लाटत लाटत राहायचं. लाटताना लाटत असलेली चपाती उलटीपालटी करीत लाटत राहायचं. चपाती लाटून होत आली तशी मी वहिनींना म्हणालो, आता विस्तव मोठा करून तवा टाका तापत. माझी चपाती लाटून झाली. तवा तापला. चपाती पोळपाटावरून तळहातावर घेऊन मी ते अलगद चुलीवरच्या तव्यावर टाकली. म्हणालो, थोडीशी भाजू दे, मग परतत राहा. दुसरी चपाती लाटण्यासाठी गोळी पोळपाटावर ठेवत मी म्हणालो, चपाती सारखी परतत आणि उलटत राहावं लागतं, नाहीतर करपते. चपाती फारशी फुगत नाही. घडी घालून करतात ती पोळी, की भाजता भाजता फुगते. भाजता भाजता 1-2 चपात्या करपल्या. सुरुवातीला अशाच करपतात, मी म्हणालो. मला तरी कुठं नीट भाजता येत होत्या सुरुवातीला. अशाच करपत होत्या. लाटताना आकार वेडेवाकडे यायचे, भाजताना करपायच्या. हळूहळू जमायला लागलं चपात्या भाजायला. दुपारी बाबल आला. तो विहिरीवरून पाय धुवून येईपर्यंत वहिनींनी ताटं वाढली. म्हणाल्या, चला जेवायला. आम्ही जेवायला बसलो. आम्ही जेवताना समोर बसून वहिनी वाढत होत्या. आम्ही सावकाश स्वस्थपणे जेवत होतो. चपात्या आल्या भाजता? जेवता जेवता बाबलने विचारलं. भाऊजींनी केल्या, वहिनी हळू आवाजात म्हणाल्या. होय रे, त्यांना येत नाही म्हणाल्या. येतील हळूहळू, नाहीतरी मला काय काम आहे रिझल्ट लागेपर्यंत. म्हणत मी उठलो. बाबलही उठला. हात धुवून पडवीवरच बसलो गप्पा करीत. आज भांडी घासायची नव्हती, उष्टशेण करायचं नव्हतं. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. आता पुढे हणूला कसा आराम मिळतोय की पुन्हा काम करावं लागतंय ते पाहूयात.